ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लेखाचे उत्तर लेखाने दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लेखाचे उत्तर लेखाने दिले आहे, त्यामुळे मला असं वाटतं आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचे बोलणं सोडतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पाहूया ते काय म्हणतात। महाऊर्जाची ही इमारत एक प्रकारे ग्रीन बिल्डिंगचा सर्वोत्तम नमुना त्या ठिकाणी आहे। सर्व प्रकारचे ग्रीन बिल्डिंगचे नॉर्म्स पूर्ण करणारी, या ठिकाणी निसर्गाचा संपूर्ण वापर करणारी, त्यासोबत एनर्जीचं कन्झर्वेशन करणारी आणि 100% जेवढी एनर्जी लागते तेवढी एनर्जी तयार करणारी अशा प्रकारची नेट झिरो बिल्डिंग ही महाऊर्जामध्ये आज तयार झाली। त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे। 2018 साली याचं काम सुरू केलं होतं। आज त्याचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होतोय। आणि एवढंच नाही तर ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे। विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत। संपूर्ण देशामध्ये 4 लाख पंप लागले आणि एकट्या महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत। दुसरं, सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅटचे फीडर हे आपण त्या ठिकाणी सोलरवर नेतो आहोत। त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे। डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे, जो आपण 2026 पर्यंत पूर्ण करणार आहोत। एक अजून टार्गेट आहे की 2025च्या डिसेंबरपर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराईज झाल्या पाहिजेत। त्या दृष्टीनं देखील काम चाललेलं आहे। एकूणच सोलर असेल, विंड असेल, या ठिकाणी हायड्रो असेल, अशा सगळ्या क्षेत्रात आणि हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील आता महाराष्ट्राने भरारी घेतली आहे। म्हणल्याप्रमाणे काल लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे। फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। साहित्य संमेलन साताऱ्यात झालेलं आहे, निश्चितच चांगली गोष्ट आहे। आमचं पूर्ण सहकार्य असतंच त्याला आणि चांगल्या पद्धतीनं ते आपण त्या ठिकाणी पार पाडू। गुप्तांवर जे आरोप होत आहेत त्या बाबतीत चौकशी आणि कारवाई कधी होणार? असं आहे की ज्या आरोपांमध्ये पुरावे असतील, जिथे तथ्य असेल तिथे पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल। नितेश राणे यांनी आता गिरीश भाऊला विचारा। सामाजिक विभाग आणि मागासवर्गीय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला आहे, त्यामुळे त्या विभागावर अन्याय होता असं सांगितलं। आता मी हे 3ऱ्यांदा सांगतो आहे, केवळ जनतेने नाही माध्यमाने देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात। त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशा करता वापरणार आहोत। आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो 3ऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो। बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही। मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो, पैसा कुठेही वळवलेला नाही। त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे। त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे। सामना के नेता होने के बावजूद भी राहुल गांधी अक्सर चुनाव के बाद इस तरह के सवाल उठाते हैं, इलेक्शन कमीशन पे सवाल उठाते हैं, क्या कहेंगे? देखिए, मैं राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे।
सामनाच्या रोकटोकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली आहे टार्गेट केलं जातं की सर. राजकीय लाभासाठी लष्कराच्या गणवेशाचा वापर केला गेला आणि हा अधिकार कुणी दिला? सामना काय काय फार कुठं कोणाला सर्टिफिकेट देणारी संस्था आहे की काही त्यांनी खूप मोठं काही काम केलेलं आहे काय? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता. आता काय? थँक्यू.